Hello kids, welcome to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to see 6th standard history lesson number 3rd, the Harappan civilization. First I am going to read all these points and after that I will explain you. So Harappan civilization, housing and town planning, seals and pots, the Great Bath, life in the Harappan civilization, trade, reasons for decline. सो ऑल दीज पॉईंट्स तुम्हाला जसं जसं आपण लेसन रीड करणार त्यामध्ये तुमचे हे पॉईंट्स हळूहळू क्लिअर होणार. फर्स्ट पॉईंट आहे हरप्पन सिव्हिलायझेशन. Archaeological excavation first began in 1921 CE at Harappa in the Punjab on the banks of the river Ravi. So Harappan civilization कशा पद्धतीने उत्खननामध्ये आपल्याला सापडली ते आपल्याला बघायचं आहे. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट जो एक्सकॅव्हेशन करत असते त्यांनी 1921 मध्ये म्हणजे 1921 मध्ये काय केलेलं आहे, एक्सकॅव्हेशन केलं ज्यामध्ये त्यांना पंजाब जो स्टेट होता तिथे रावी नदीच्या बँक ऑफ द रिव्हर तिथे काय मिळालेलं आहे, हरप्पन सिव्हिलायझेशन त्यांना मिळाली आहे. दॅट इज हाऊ दिस सिव्हिलायझेशन केम टू बी नोन ॲज अ हरप्पन सिव्हिलायझेशन. आणि तेव्हापासून लोकांना समजायला लागले की हरप्पन सिव्हिलायझेशन होती. इट इज ऑल्सो नोन ॲज अ इंडस सिव्हिलायझेशन. हरप्पन सिव्हिलायझेशनला इंडस सिव्हिलायझेशन म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. Excavation were also carried out at Mohenjo-daro, a place about 650 kilometer to the south of Harappa in the Indus Valley. So इथे काय दिलेलं ते एक्सकॅव्हेशन त्यांनी कंटिन्यू केलं आणि त्याच्यानंतर त्यांना मोहेंजो-दारो हा प्लेस सुद्धा त्यांना सापडलेलं होतं. तो प्लेस कुठे होतं तर 650 किलोमीटर टू द साऊथ ऑफ हरप्पा. हरप्पा पासून साऊथ साईडला 650 किलोमीटरला हा हे जो प्लेस आहे ही सिव्हिलायझेशन आहे हे ती तिथे होती. In Indus Valley, there was a striking resemblance between the remains of structures and artifacts found at the two places. या दोन्ही प्लेसेस मध्ये मोहेंजो-दारो आणि हरप्पा या दोन्ही प्लेसेस मध्ये खूप सारं रिसेम्बलन्स होतं, म्हणजे सारखेपणा होता, सिमिलॅरिटी होती त्यांच्यामध्ये. मग ते कशामध्ये सिमिलॅरिटी होती तर स्ट्रक्चर्स, आर्टिफॅक्ट्स या दोन्ही गोष्टींमध्ये फार सिमिलॅरिटी तिथे दिसून येत होती. Similar remains have been found at Dholavira, Lothal, Kalibangan, Daimabad. So हे काही places आहे इथे पण similarity तुम्हाला दिसून येते. So I will show you all these places in map. So you can see here Harappa. हरप्पा तुम्ही बघू शकता आणि इथेच रावी नदी आहे. तर रावी नदीच्या काठावर हे जे सिव्हिलायझेशन होती ते होतं आणि 650 किलोमीटर साऊथ साईडला मोहेंजो-दारो तुम्हाला दिसेल. ते पण इंडस व्हॅलीमध्ये आहे हे बघा. आणि जे बाकीचे प्लेसेस होते जसं लोथल झालं, परत दैमाबाद झालं, ढोलावीरा झालं. सो हे काही जे प्लेसेस होते यांच्यामध्ये पण फार रिसेम्बलन्स आपल्याला दिसून येतं. So next आपण बघूया. Generally the same characteristics are seen in all the places of Harappan civilization. These include town planning, roads, construction of houses, drainage system, seals, pots and toys and burial customs. So कशामध्ये त्यांच्यामध्ये similarities होती तर टाउन प्लॅनिंग झालं, परत रोड्स झाले, कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसेस, घराचं कन्स्ट्रक्शन कसं असायला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा फार रिसेम्बलन्स तिथे दिसायचं. ड्रेनेज सिस्टम झालं, सील्स म्हणजे मुद्रा, पॉट्स अँड टॉईज अँड बुरियल कस्टम्स म्हणजे जे मेलेले लोक असतात त्यांना पुरण्याची जी पद्धत होती, जी कस्टम होती ते पण सेम होती. सो आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. कॅन यू डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस इन युअर लोकॅलिटी. तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे की तुम्ही ज्या लोकॅलिटीमध्ये राहता, ज्या एरियामध्ये राहता तिथले स्ट्रक्चर कसे आहेत घराचे. डू दे हॅव अ फ्लॅट रूफ्स. त्यांना फ्लॅट रूफ्स आहेत की टाईल स्लोपिंग रूफ्स आहेत ते तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे. हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग. The houses and other structures in Harappan civilization were mainly built with a baked bricks. So housing आणि town planning तिथे कसं होतं, तिथे mostly houses constructed with baked bricks. ते baked म्हणजे भाजलेल्या ज्या विटा असतात त्यांनी construct केलं होते, तर काही काही places मध्ये unbaked bricks सुद्धा use केले होते. Same stones पण त्यांनी use केलं होतं.
The houses had a rooms built around a central courtyard. त्यांनी जे हाऊसेस होते, हाऊसेसचे जे रूम्स होते त्यांनी कसे बांधले होते, सेंटर कोर्टयार्ड जो सेंट्रल मध्ये असायचा त्याच्या बाजूने त्याच्या अराउंड सगळे रूम्स त्यांनी बांधले होते. द हाऊसेस हॅड अ वेल्स, bathrooms, toilets. There was an excellent drainage system in which baked earthen conduits were used. तर त्यांनी काय केलेलं होतं की त्यांच्याकडे द हाऊसेस हॅड अ वेल्स, तिथे विहिरी होत्या, बाथरूम्स होते, टॉयलेट्स होते. देन एक्सलंट ड्रेनेज सिस्टम होतं, जे सांडपाणी वाहून नेण्यासाठी ड्रेनेज सिस्टम सुद्धा तिथे होतं. परत त्यांनी द स्ट्रीट्स हॅड कवर्ड ड्रेन बिल्ट विथ अ ब्रिक्स, जे ड्रेनेज सिस्टम होतं त्याला कवर्ड सुद्धा केलेलं होतं ब्रिक्सनी. द शोज ग्रेट कन्सर्न रिगार्डिंग पब्लिक हेल्थ, आणि हे काय शो करत आहे की दे आर व्हेरी कन्सर्न अबाउट पब्लिक हेल्थ, ते लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत फार कन्सर्न होते, फार काळजी करायचे. द स्ट्रीट्स वर ब्रॉड and laid out in a grid pattern. Houses were built in a rectangular blocks created by them. सो तिथे स्ट्रीट जे होते, रस्ते जे होते ते कसे होते, ब्रॉड होते अँड लेड आउट इन अ ग्रीड पॅटर्न, आणि त्याथे ग्रीड पॅटर्न बनत होतं. सो रेक्टँग्युलर ब्लॉक्समध्ये, जेव्हा काटकोन त्रिकोण आपण ज्याला रेक्टँग्युलर ब्लॉक्स म्हणतो, त्या ब्लॉक्सच्या बाजूला जी जागा असायची त्या जागेमध्ये ते लोक काय करायचे, घर बनवायचे. तुम्ही इथे बघू शकता पिक्चर्स मध्ये बघा, हरप्पन सिव्हिलायझेशन वेल दाखवलेली आहे. तर ते वेल्सच्या साईडला अराउंड त्यांनी ब्रिक्स लावून ते काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. Can you tell what problems regarding health and hygiene will arise if the drains are not covered? तुम्हाला सांगायचं आहे की जर ड्रेनेज सिस्टम किंवा ड्रेन्स जर कव्हर नसलं तर कुठल्या पद्धतीचे हायजीन किंवा कुठल्या पद्धतीचे हेल्थ इश्यूज लोकांना होऊ शकतात. द टाउन्स वर डिवायडेड इंटू 2 or more sections and each sections had a separate fortification. प्रत्येक टाउनमध्ये जो टाउन होता ते डिवाइड केलेलं होतं इंटू 2 or more sections, म्हणजे 2 पेक्षा जास्त सेक्शन्स मध्ये ते टाउन्स काय केले होते, डिवाइड केलेले होते. Each section had a separate fortification. Try this. Cut a potato into half, carve out some letters or figures on the cut surfaces using a nail, dip the surface into ink or color and then press it on a piece of paper. Observe what happens. तुम्हाला काय करायचंय, एक बटाटा घ्यायचा, पोटॅटो त्याला कट करायचंय आणि कट इंटू हाफ, दोन त्याचे तुकडे करायचे हाफ, आणि त्याच्यामध्ये कार्व करायचंय सम लेटर्स किंवा तुम्ही काही फिगर्स बनवू शकता, म्हणजे डायग्राम, आकृती किंवा कट सर्फ, आणि मग त्याला नेलनी, बारीक असं नेलनी तुम्हाला काय करायचं, ते सरफेस कट करून तुम्हाला ते शेप तिथे बनवायचे आणि त्याचं सरफेस जो आहे ते इंक मध्ये किंवा कलर मध्ये डिप करून कुठेतरी प्रेस करायचं आहे आणि तुम्हाला बघायचं आहे की तिथे काय फिगर बनते किंवा कसं ते दिसतं. सील्स अँड पॉट्स. सील्स तुम्ही इथे पिक्चर मध्ये बघू शकता, सील्स दिसत आहे वेगळ्या वेगळ्या याचे. The seals of the Harappan civilization were mainly square shape. तर हरप्पन सिव्हिलायझेशन मधले जे सील्स होते ते स्क्वेअर शेपचे होते अँड मेड फ्रॉम द स्टोन कॉल्ड स्टिएटाइट. तर जे सॉरी जे
सो हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये जे सील्स होते ते स्क्वेअर शेपचे होते आणि ते कशापासून बनले होते, स्टोन पासून बनले होते. त्या स्टोनला काय म्हणायचे तर स्टेटाईट म्हणून त्या स्टोनला बोलत असायचे. दीज सील्स बेअर पिक्चर्स ऑफ ॲनिमल्स. हे सील्सवर मोस्टली पिक्चर्स असायचे ते ॲनिमल्सचे असायचे. दे इन्क्लूड पिक्चर्स ऑफ रिअल ॲनिमल्स लाईक बुल्स, बफेलोज, ऑक्सिन, एलिफंट, रायनोज, टायगर एक्सेट्रा. सो या ॲनिमल्सचे त्याच्यावर काय असायचे, पिक्चर्स असायचे. अँड ऑल्सो ऑफ इमॅजिनरी वन्स लाईक द युनिकॉर्न. एक इमॅजिनरी युनिकॉर्न तुम्ही इथे बघू शकताय. हे समथिंग युनिकॉर्न सारखं असं अशा पद्धतीचे पण सील्स त्या पिरियड मध्ये अवेलेबल होते. So human figures are also seen. These seals were used as a stamps. जे human figures होते ते पण त्या seals वर तुम्हाला दिसायचे. These seals were used as a stamps. हे जे seals आहेत ते stamps म्हणून सुद्धा ते use करायचे. Earthen pots of various types and shapes have been found at the excavation. Earthen pots जे होते ते various types चे त्यावेळेस फाउंड झालेले होते, सापडलेले होते उत्खनन मध्ये. नेक्स्ट आहे डू दिस. इंटरव्ह्यू अ पर्सन स्किल्ड इन मेकिंग earthen pots to learn how they are made. What type of clay is used? Where do we get the clay? How much time is needed to make a one pot? So you have to take a interview of potter. ज्यांना पॉटरी स्किल येते त्यांचं तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचे आणि तुम्हाला हे क्वेश्चन त्यांना विचारायचं आहे. Sites of Harappan civilization, there are red टेट्राकोटा पॉट्स. तर तिथे हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये कसल्या पद्धतीची मातीची भांडे वापरायचे तर रेड कलरच्या मातीचे भांडे ते वापरायचे आणि विथ पॅटर्न्स अँड डिझाईन्स इन अ ब्लॅक कलर. आणि त्याच्यावर जी डिझाईन किंवा पॅटर्न्स ते बनवायचे ब्लॅक कलर्सनी. द पॅटर्न्स इन्क्लूड फिश स्केल्स, इंटरलॉकिंग सर्कल्स, पीपल लिव्स एक्सेट्रा. सो तुम्ही इथे बघू शकता पिक्चर्स मध्ये हे जे अर्थन पॉट्स आहे त्याच्यावर तुम्हाला काय दिसतंय, फिश स्केल्स, परत इंटरलॉकिंग सर्कल्स म्हणजे अशा पद्धतीने ते पॅटर्न्स बनवायचे. परत पीपल लिव्स झाले, पिंपळाची जी पानं असतात त्याचे पण ते पॅटर्न्स बनवायचे. द हरप्पन पीपल बरीड देअर डेड. दे यूज टू बरी अर्थन पॉट्स विथ द बॉडीज. हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये काय कल्चर होतं की जे लोक म्हणजे जे मृत व्यक्ती असायचे त्यांच्याबरोबर हे जे अर्थनवेअर पॉट्स आहेत ते पण ते काय करायचे, बुरी करायचे, म्हणजे ते पुरायचे त्याला पण मृतदेहाबरोबर. सो तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीचे अर्थन पॉट्स ते त्या पिरियडमध्ये यूज करायचे. सो किड्स, तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की लाईक करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ मी नंतर लवकरच शेअर करेन. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग माय चॅनल.